मदकट्टी येथे श्री सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्री भजन व प्रवचन संपन्न। या पृथ्वी तालावर मनुष्याचा जन्म सर्वश्रेष्ठ आहे। स्नान केली तर शरीर शुद्ध होते, आत्मा शुद्ध होत नाही। यासाठी बुद्धी शुद्ध ठेवलं पाहिजे, तरच परमात्माची जाणीव होते, असे श्री सद्गुरू गुरुबाबा औसेकर यांनी प्रतिपादन केले। भालकी तालुक्यातील मदकट्टी येथील श्रीनाथ मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने महादेव मंदिर परिसरात चक्री भजन व प्रवचन सोहळा या कार्यक्रमात ते बोलत होते। साधू संत हे भक्ती केली म्हणून त्यांना परमेश्वर जाणवला। आपल्या प्रपंचातल्या जे आपल्या जबाबदारी आहे ते पूर्ण करायच्या व परमात्मा सोडायचा नाही। ज्याच मन पवित्र नाही त्याला देव दिसत नाही। यावेळी भालकी तालुक्यातील व हुलसूर तालुक्यातील नागरिक चक्री भजन व प्रवचनाचा लाभ करणारा आणि लय करणारा तो सर्वश्रेष्ठ कोण आहे तर तो परमेश्वरच आहे। पण केवळ आपण म्हणतो, पण त्याची प्रचिती मात्र त्या संत महात्म्याने अनेक अशा
दृष्टांतात्मक त्यांनी मात्र ही दिलेली आहे. परमेश्वरापर्यंत आपल्याला जर पोहोचायचं असेल तर अगोदर आपल्याला शुद्ध व्हावं लागतं, आपल्याला पवित्र व्हावं लागतं, आपल्याला सात्विक व्हावं लागतं. पण हे वरपांग पाहिल्यानंतर बाहेरच्या गोष्टी नाहीये, तर या सर्व गोष्टी आसक्ती बुद्धीने आपल्याला करायचा नाहीये. तुकोबारांच्या बाबतीत पहा, ज्ञानोबारांच्या बाबतीत पहा, अनेक अशा संत मंडळींच्या बाबतीत तुम्ही पहा. प्रपंच त्याने हा जो सर्व केला तो प्रपंच कर्तव्य बुद्धीने केला. प्रपंचामध्ये आपली कर्तव्यता काय, जबाबदाऱ्या काय, ते आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. ज्यावेळेस आपण आपल्या ज्यावेळेस आपण लग्न करतो, विवाह करतो आणि विवाह झाल्यानंतर जे मायबाप, मुलीचे मायबाप असतात, एखाद्या पुरुषाला आपली कन्या का दान करतात, तर त्याचं कारणच आहे, तो सांभाळण्यासाठी समर्थ आहे, तो सांभाळण्यासाठी सक्षम आहे. त्यांना ती एक खात्री असते आणि म्हणून ते काय करतात, त्या आपल्या लेकीला, कन्याला ते देऊन टाकतात, दान करतात. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक माणसाने आपलं जे कर्तव्य आहे, ज्या त्या क्षेत्रामधले जे करता, त्याची देखभाल आपल्याला करावी लागते. आणि पावसाळा येण्यापूर्वी आपल्याला ते सर्व जबाबदारी आपल्याला पूर्ण करून मगच आपल्याला प्रेरणी करता येते. तोपर्यंत आपल्याला करता येत नाही. हेच उदाहरण ज्ञानोबारा इथे देतात. त्या शेतीचं उदाहरण का देतात, त्या भूमीचं उदाहरण का देतात, तर त्यांना एकच म्हणायचं आहे की त्या शेतातून आपण अनेक प्रकारे पीक आपण घेतो. पण केव्हा घेऊ शकतो, तर ती जमीन असेल, ती भूमी असेल, शेती असेल, पडीक असेल तर आपण काही घेऊ शकत नाही. तर चांगल्या प्रकारे आपण त्याची मशागत आपल्याला करावी लागते. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे मनामध्ये पाहत असताना मनामध्ये पण इंद्रियांच्या समोर जर विषय उभे राहिले, इंद्रियांच्या समोर विषय उभे राहिले, विषय आल्यानंतर तो माणूस तिथे राहत नाही. तर तो माणूस तिथे काय होतो, तर तो तिथे असुर होतो. म्हणून त्या इंद्रियांना आपल्याला कुठे लावायचं,